जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. सेवेकरता निवडलेली जी ओवी आहे, ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 10व्या क्रमांकाच्या श्लोकावरची साधू पुरुषाचं, संत महात्म्याचं, ज्ञानी पुरुषाचं वर्णन करणारी ओवी आहे. एक विशिष्ट अधिकार प्रस्तुत ओवीतून ज्ञानोबारायांनी महात्म्यांचा वर्णन केलेला आहे. परमार्थाचा त्यांचा नेमका कुठल्या प्रकाराने अधिकार आहे याविषयीची मीमांसा प्रस्तुत श्लोकावर ज्ञानोबाराय करत असताना एक अत्यंत महत्त्वाची ओवी आपल्या समोर ठेवतात. अगदी मर्यादित वेळेमध्ये सेवा करायची आहे, तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे त्याची परिकल्पना सर्वांना आहे, तरीही व्यासपीठातर्फे असलेल्या कार्यक्रमाचा परिहार देणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. आपल्या या अंदरसूल ग्रामभूमीतील एक थोर सत्पुरुष, परमार्थ क्षेत्रातील अत्यंत उच्च नाव ज्यांचं आजही घेतलं जातं, परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य विठ्ठल महाराज यंडाईत यांच्या या 25व्या अर्थात रौप्य महोत्सवी पुण्यतिथी वर्षानिमित्ताने संपन्न होत असणारा हा 3.5 दिवसीय कीर्तन महोत्सव तथा विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथा पारायण सोहळा, प्रवचन सोहळा आदी उपक्रमातून महाराजांची पुण्यतिथी या पवित्र अशा असणाऱ्या पर्वकालामध्ये संपन्न केली जात आहेत. ज्येष्ठ महिना आणि या ज्येष्ठ महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ मानला जाणारा जो आहे तो म्हणजे ही येणारी एकादशी उद्याची, जिला आपण निर्जला एकादशी म्हणतो. ती निर्जला एकादशी उद्या आहे. त्याच निर्जला एकादशीच्या दिवशी बाबांनी आपला पंचभौतिक देह शेखी ज्याचा त्यासी देणे लागे या न्यायाने इथे समर्पित करून वैकुंठ गमन करते झाले. तोच दिवस पुढे ठेवून दरवर्षी बाबांची पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होत असते. एक दिवसीय कार्यक्रम म्हणजे मी माझ्या बालपणापासून पाहतो, खालती आपल्या मुरलीधर मंदिरामध्ये दरवर्षी निर्जला एकादशीला एक दिवसीय कीर्तन, ज्यावेळेस गुरुजी होते, आमचे आजोबा होते, त्यावेळेस तो एक दिवसीय कार्यक्रम संपन्न व्हायचा. आणि मग त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मग हा रौप्य महोत्सवी सोहळा थोडासा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये व्हावा अशा दृष्टीने श्री गुरु निवृत्तीनाथांच्या अभंग गाथेचं पारायण, त्याचबरोबर संप्रदायातील अनेक मोठ्या मोठ्या मंडळींची कीर्तनं आपण या पर्वकालामध्ये श्रवण करत आहात. बाबांचं चरित्र माहीत असणारी बरीचशी माणसं या ठिकाणी आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बाबांना पाहिलेलं आहे, तर मी काय पाहिलेलं नाही, किंवा पाहिलेलं असेल तर मी खूप लहान होतो. म्हणजे 2 वर्षाचा असताना किंवा लयतले 3 वर्षाचा असताना बाबा गेलेले आहेत. कदाचित असेलही, पाहिलेलं असेल, पण आता एवढ्या लहानपणीचं आठवणार नाहीत. पण वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराज शिक्षण संस्था जी आहेत, त्या शिक्षण संस्थेतली अनेक मोठी मोठी मंडळी, त्यामध्ये परमादरणीय श्रद्धेय श्री मुखीकर शास्त्री बाबा, श्री चंदिले नाना, ही जी मंडळी आहेत, ही मंडळी बाबांच्या आठवणी सांगतात. त्यातल्या त्यात विशेष नामदेवरायांचे जे वंशज आहेत, केशव आप्पा, ते बाबांच्या विशेष आठवणी सांगतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही बाबांना ज्यावेळेस दर्शनाचा योग आला पंढरपुरामध्ये, त्यावेळेस बाबांसोबत अंदरसूलचं नाव काढल्यावर त्यांनी सगळ्यात पहिलं नाव घेतलं ते अवघड शास्त्री म्हणून. तुमचे ते अंदरसूलचे अवघड शास्त्री. चंदिलीलानाला ज्यावेळेस प्रथमतः भेटलो तर ही महात्मे पहिला प्रश्न करतात, कुठून आले? आम्ही सांगायचं अंदरसूलवरून आलो. मग अंदरसूल म्हणलं की त्यांच्या पुढे पहिलं नाव यायचं की अवघड शास्त्रींचं गाव आहे ते.
अवघड शास्त्री हे त्यांना विद्वानाने दिलेली उपमा आहे. तत्कालीन जे विद्वान होते त्यांच्या काळातली जेवढी काही एक पुस्तक छापलेलं आहे बाबांच्या चरित्राचं, तुम्हाला माहीत असेल. एक छोटंसं पुस्तक माझ्याकडे आहे, मला लेखक नाही आठवणार त्यांचं कोण आहे नेमकं, पण एक छोटंसं पुस्तक, एक 30-35 पानांचं पुस्तक छापलेलं आहे बाबांचं चरित्र. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बरेचसे दुर्मिळ फोटो आहेत त्यात बाबांचे. कोणी छापलेलं आहे मला माहीत नाही. हो का? हां, म्हणजे ते आमचे आजोबा इथं होते त्यावेळेस ते पुस्तक मी वाचलेलं आहे. मी सोबत आहेत, माझ्याकडून अजूनही ते पुस्तक आहे की एक 30-35 पानांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये खूप दुर्मिळ बाबांचे फोटो आहेत. अनेक त्यांचे 3 का 4 कीर्तने त्या पुस्तकामध्ये संकलित आहेत. त्याच्यामध्ये एक कीर्तन जाणे भक्तीचा जिव्हाळा असे एक कीर्तन त्याच्यामध्ये बाबांचं त्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. आणि ते वाचल्यानंतर लक्षात येतं की यांना अवघड शास्त्री का म्हणायचे. आणि त्या काळातली लोक होती तशी, ऐकणारी तशी होती, आणि विद्वान व्यक्तीला प्राधान्य देणारी संस्कृती होती. अलीकडे राहिले नाही, पण त्या काळामध्ये विद्वान सर्वत्र पूज्यते या न्यायाला मानणारी लोक होती. अलीकडे नाही. या म्हणजे भागवताच्या श्रीधरी टीकेमध्ये असं वर्णन आहे की कलियुगात 12व्या स्कंदामध्ये शुकाचार्यांनी कलियुगाचं वर्णन केलं. परीक्षितीसमोर सगळं कलियुगाचं वर्णन सांगितलं की या काळामध्ये ज्ञानाला फारशी किंमत राहणार नाही. स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याच्यावर श्रीधर स्वामींनी फार मोठा प्रकाश टाकला आहे. नाथ महाराजांनी त्याच्यावर, नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये एक प्रकरण आहे, वेशधाऱ्यास सूचना किंवा वेशधाऱ्यास उपदेश असं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये सगळं रेखाटलं आहे की दांभिक मनुष्य कसा असतो, वेशधारी मनुष्य कसा असतो, मूळ ज्ञानी कसा असतो, वगैरे वगैरे मोठा विचार आहेत. पण शुकाचार्यांनी ते वर्णन केलेलं आहे. श्रीधर स्वामींनी मोठा प्रकाश टाकला आहे की सगळ्यात जास्त कठीण काळ असणारे तो ज्ञानी मनुष्याला. कारण लोक ज्ञान नाही, सर्वे गुणा कांचन माश्रित असं म्हटलं. धनवंता लागी, त्याचाच मराठी भावार्थ सर्व मान्यता आहे. इथं हे जो मान्यता शब्द आहे, मान्यता म्हणजे ज्ञानाची मान्यता सुद्धा ही धनवंताच्या ठिकाणी येईल. गुणाची तर येईलच, धनामुळे धनाची मान्यता तर राहीलच. मान्यतेचे जे अवांतराने अनेक प्रकार केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्ञानरूपी जी मान्यता आहे, भले त्याला काही कळू द्या नको देऊ द्या, त्याला काहीच कळत नाही, अक्कल नावाचा काही विषयच नाही, तरीही लोक त्याला ज्ञानी म्हणतील. का? तर त्याच्याकडे काय आहे? धन आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जगी मोठा विचार आहे, पण ज्ञानी मनुष्य अत्यंत आवश्यक आहे. गीतेमध्ये भगवान परमात्म्याने ज्ञानी पुरुषाकरता वाक्य वापरले की ते माझे आत्मा आहेत. ज्ञानी त्वात्मैव मे मत, ते माझे काय आहेत? आत्मा आहेत. आणि म्हणून विद्वानांनी दिलेली त्यांना ही उपमा की अवघड शास्त्री. आणि मग प्रेमळ वारकरी, आपली अत्यंत जिव्हाळ्याची माणसं, लाडाने अत्यंत स्नेहाने ज्या नावाने हाक मारायचे ते नाव म्हणजे गोटीराम बाबा. हे त्यांचं प्रेमाचं नाव. मी जसं वाचलंय तसं तुम्हाला सांगतोय, मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. हे त्यांचं नाव प्रेमाने दिलेलं त्यांना नाव की गोटीराम बाबा, टोपण नाव त्यांचं. आणि मूळ नाव त्यांचं विठ्ठल महाराज. हे त्यांचा एक लौकिक परिचय आपल्या दृष्टीने आहेत. पण परिचय 2 प्रकाराने आहेत. परिचयाचे शास्त्रकाराने 2 प्रकार केलेत. एक परिचय सामान्य आहेत आणि एक परिचय असामान्य आहेत. सामान्य परिचय आणि असामान्य परिचयामध्ये मोठा फरक आहे. सामान्य परिचय केला जातो तो वरच्या गोष्टीमुळे, कपड्यावर, दिसण्यावर, हा जो परिचय असतो सामान्य. जनकाच्या सभेमध्ये अष्टावक्र आले. अष्टावक्र आल्यानंतर आता अष्टावक्रांची जी ख्याती होती त्या संबंध परिसरामध्ये की त्यांच्यासारखा ज्ञानी कोणीच नव्हता. गर्भातून आपल्या वडिलांचे दोष संध्या करत असताना मंत्र चुकले वडिलांचे, तर त्यांनी ते गर्भातून सुधारणा केली. तर वडिलांना राग आला की हा आतमध्ये असताना जेवढा शहाणपणा शिकवतो, बाहेर आल्यावर काय करेल, म्हणून त्याला सांगितलं तू 8 ठिकाणी वाकडा हो. तर ते वाकडे, पण त्यांना काही त्याचं काही असं वाईट वाटलं नाही. ते आले, ते काठी टिकीत आपल्या 8 ठिकाणी असणारे, पण ज्ञानी खूप, असंप्रज्ञात महापुरुष अशी त्यांची ख्याती होती. खूप विद्वान. आणि विदेहराज जनकाच्या सभेमध्ये कायम चर्चा असायच्या ग्रंथांवर, शास्त्रचर्चा ही मुख्य विधेयाच्या यदुअवधूत संवादामध्ये. तुम्ही भागवतामध्ये पाहून घ्या, सगळे जनकाचे प्रश्न आहेत. नवयोगीश्वर संवाद ज्याला म्हणतात, त्या नवयोगीश्वर संवादामध्ये राजा जनक आणि नवयोगीश्वराचा संवाद, त्याच्यावरून कळतं की जनक किती ऐकणारे होते. जनकाची अशी इच्छा होती की अष्टावक्राने आपल्या याच्यामध्ये सभेमध्ये यावं. अष्टावक्र आले. अष्टावक्रांना पाहिल्यानंतर सगळे लोक हसायला लागले, कारण ते 8 ठिकाणी वाकडे होते. हसायला लागले, मोठ्या मोठ्याने हसायला लागले की
कल्पना अशी होती की आज कुठल्या तरी मोठ्या ज्ञानी पुरुषाशी वाद करायला मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. पण जसा त्या अष्टावक्र ऋषींचा अवतार पाहिला तर सगळे हसायला लागले. राजा जनक स्थिर बसलेले, त्यांची काही प्रतिक्रिया नाही. अष्टावक्र सगळ्यांना हसताना पाहून त्यांच्यापेक्षा मोठ्या आवाजाने अष्टावक्र हसायला लागले. आता हे हसतायत त्याचं कारण ठीक आहे, कारण यांचं वाकडे पण पाहून ह्या बाकीच्या ब्राह्मणांना, ज्ञानी मंडळींना, विद्वान मंडळी जे काही ऋषी मुनी होते त्यांना हसू आलं ते ठीक आहे. तर अष्टावक्राला हसायचं कारण काय? जनकांनी स्मित हास्य करून विचारलं की भगवन तुम्ही का हसलात? तर सांगितलं, राजा मी तुझ्या सभेची ख्याती ऐकली होती की तुझ्या सभेमध्ये सगळे विद्वान मंडळी, पण मी इथं आल्यावर कळलं की तिथं तुझ्या सभेमध्ये विद्वान नाही, सगळे चांभार बसलेले. हे अष्टावक्रांचं वाक्य. एवढ्या विद्वान मंडळींना असा शब्द वापरला, चर्मपरीक्षक, सोप्या भाषेमध्ये चर्मपरीक्षक. तर ते विद्वान मंडळी, आणि विद्वानाला अहंकार खूप असतो महाराज. ज्ञानाला नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी ना. अज्ञानाला अहंकार नसतो, कारण त्याला मुळात ज्ञानच नसतं, त्याच्यामुळे त्याला काय विचारायला, तो जे लोक म्हणतील त्याला तो स्वीकारतो. ज्ञानाचं तसं नाही. मग आमचे गुरुजी एक वाक्य म्हणायचे, ज्याला सांगायची सवय राहते त्याला ऐकायची सवय नसते. ज्याला कायम सांगायची सवय लागली ना, तो कोणाचं कीर्तनकार कोणाचं ऐकत नाही. का ऐकत नाही? त्यांना कायम सांगायची सवय लागलेली असते. म्हणून ते अहंकार जागा झाला, राग आला. अरे हा आम्हाला चर्मपरीक्षक कसं काय म्हणला? मग अष्टावक्रांनी स्पष्टीकरण केलं आहे की तुम्ही जी माझा जो परिचय केला तो कशावरून केला आहे? शरीरावरून. याला अष्टावक्रांनी सामान्य परिचय म्हटले. शरीराने जो परिचय होतो, दिसण्याने, बोलण्याने, पाहण्याने, वागण्याने जो परिचय असतो तो सामान्य परिचय असतो. तो परिचय फारसा महत्त्वाचा नाही, कारण ज्या परिचयाला नाश सांगितला आहे, जो परिचय संपणार आहे, त्या परिचयाला फारसं महत्त्व शास्त्रकारांनी दिलेलं नाही. मरणार आहे. किंवा अजून एक त्याच्यामध्ये अजून एक बारीक मुद्दा घातला आहे, वारंवार जो परिचय करून द्यावा लागतो त्याला सामान्य परिचय म्हणतात. आता इथं बसलेल्यापैकी बँकेमध्ये किती जणांचे अकाउंट आहे? बँक म्हणजे सगळे जवळजवळ आहेत. म्हणजे ज्या अर्थी अकाउंट आहे त्या अर्थी अकाउंटमध्ये काहीतरी पडलेले पण असते. 1,00,000, 2,00,000, 50 लाख. अमोल महाराज 1500 महिन्याला येतात, बरोबर? ते म्हणते अडचण आली तर मागून घ्या. आता साधारणतः धरा एक तुमचे 4-5 लाख रुपये अकाउंटमध्ये पडलेले आहेत. तुम्हाला ते काढायचे अकाउंट, काहीतरी इमर्जन्सी आली, तुम्हाला काहीतरी तात्कालिक कारणामुळे काढायचे. मग आता पैसे कोणाचे आहेत? तुमचे. पैसे दुसऱ्याचे का? नाही. तुम्ही ते ठेवायला दिलेत कोणाकडं? बँकेकडं. मालक तुम्ही आहात. वापरायला बँकेला दिले, बँक ते पैसे वापरते, त्याच्या व्याज बँक त्याच्यावर काय कमवतंय? व्याज कमवतंय. आपल्याच पैसे ते उलाढाली करतात, गुंतवणूक करतात. त्याच्यामुळे आपले त्यांच्यावर उपकार आहे का त्यांचे आपल्यावर उपकार आहे? आपले त्यांच्यावर उपकार आहे. म्हणजे उपकाराच्या बाबतीमध्ये आपण सरस आहे, मालक आपण आहे. तरीही ते पैसे काढण्याच्या वेळेला तुम्हाला गेल्या पैसे देतात का? नाही. बरं, त्यांना माहीत नाही का, त्या बँकेमध्ये जो बसलेला आहे मॅनेजर, त्याला माहीत नाही का हे पैसे तुमचे म्हणून? त्यालाही माहिती आहे. पण तरी तो म्हणतो अगोदर तुमचा ID लागेल. काय लागेल? काय लागेल तुमचं? आता IDची काय गरज आहे? तुला जर माहिती माझे पैसे, तुम्हाला ओळखतो, आपल्या दोघांचा परस्पर परिचय चांगला आहे, मध्ये हे IDचं काम काय नाही. अगोदर तुमचा आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, काय जे असेल त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळत. चेकला आधार कार्डचं झेरॉक्स द्यावं लागतं. का द्यावं लागतं? तुमचाच परिचय तुम्हाला पुन्हा पुन्हा करून द्यावा लागतो. तुमचाच परिचय पुन्हा पुन्हा तुम्हाला करून द्यावा लागतोय. म्हणजे जो परिचय वारंवार करून द्यावा लागतो, संसारामध्ये वारंवार सांगावं लागतं. बरेच लोक म्हणतात, हे तुला माहिती की मी कोण आहे? म्हणतात ना, तुला माहिती की मी कोण आहे? हा वारंवार आपल्याला सांगावं लागतंय, मी कोण आहे, मी कोण आहे. वारंवार जो परिचय करून द्यावा लागतो तो परिचय खरा परिचय नाही, शाश्वत परिचय त्याला म्हणत नाही. तो परिचय काही उपयोगाचा आहे नाही. म्हणून हा जो वरच्या अंगाने परिचय केला जातो तो परिचय काही कामाचा नाही. मग एक दुसरा परिचय की ज्या परिचयाला वारंवार करून देण्याची गरज नाही, त्यालाच तुकोबारायांनी म्हटलंय, असो अखंडित जैसे तैसे, की आम्हाला परिचय करून द्यावा लागत नाही. आम्ही जसे आहोत तसेच आहोत. देवाच्या स्वरूपामध्ये प्रसंगाला बदल होतो.
आमच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. आम्ही जसे आहोत तसेच, आमच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. देवाला कधी कधी कारणास्तव, गुणास्तव, लीलेस्तव स्वतःला डाग लावूनही घ्यावे लागतात. पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला डाग लावून घेण्याची आवश्यकता नाही. ज्ञानोबारायांसाठी शब्द आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. तात्यांच्या मुखातून ऐकलेले हाच निष्कलंक शब्द नामदेवरायांसाठी सुद्धा आलाय तीर्थावळीमध्ये. नामा तरी आम्हा निष्कलंक. आता पूर्ण नाही आठवायचं, पण येरू तुमचा भाव फळला तो तुम्हा नामा. पांडुरंगाने म्हटलेलं आहे, कदाचित ब्राह्मणांना म्हटलेलं आहे ते, की ज्यावेळेस ते हे झालं, पंगत घातली नामदेवरायांची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर, बरोबर का अमोल महाराज? तर नामदेवरायांनी सांगितलं की नामदेवराय माझ्यासाठी निष्कलंक आहेत. नामा तरी आम्हा निष्कलंक, एकदम स्वच्छ जीवन ज्यांचं आहे, निर्मळ ज्यांचं जीवन आहे, कुठल्याही प्रकारचा डाग ज्यांच्या जीवनामध्ये नाही, स्वरूपामध्ये बदल नाही, काहीच बदल नाही, अजिबात नाही, स्थितीमध्ये अंतर पडत नाही. कितीही स्थित्यंतर येऊ द्यात, कितीही बदल येऊ द्या, सृष्टी बदलू द्या, कल्पच्या कल्प बदलू द्या, काहीही होऊ द्या, संतांच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. का होत नाही? कारण त्यांचं जे स्वरूप आहेत, त्यांचा जो परिचय तो अशाश्वत नाही, शाश्वत आहे. मूळ परिचय त्यांचा आहे. मग आपल्या पाठातलं प्रमाण आहे की मी वासुदेव तत्वता. तत्वता मी वासुदेव, तत्वाच्या दृष्टीने आम्ही वासुदेव आहोत. म्हणून काय डाग लागायचं आहे तो शरीराला लागेल, आम्हाला लागत नाही. कपडे घातलेले आहेत, वर काही भाजी सांडली तर कपड्याला डाग लागेल, शरीराला डाग लागण्याचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. म्हणून आम्ही ते शरीर म्हणजे आम्ही ते वस्त्र म्हटले त्याला ज्ञानोबारायांनी, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, त्याच्यामुळे त्याचा डाग लागत नाही. म्हणून आम्हाला न सुखाचा डाग आहेत, न दुःखाचा डाग आहेत, न क्लेश आहेत, न यात नाही, हे संसारातले डाग, याचा आमच्यावर कुठल्याही प्रकाराने परिणाम होत नाही. हे अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की अर्जुना, देवा हे खूप वेळचं चाललं आहे तुझं स्थितप्रज्ञ म्हणजे शहाणा मनुष्य, हे काय भानगड काय? हा स्थितप्रज्ञ म्हणजे नेमकं काय? मग भगवान परमात्म्याने एका श्लोकामध्ये दिलं आहे, दुःखेषु दुर्विघ्न मनः सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. त्याला जो स्थिर आहे, स्थिर म्हणजे ज्याला म्हणतात अखंडित, जसा आहे तसाच, ज्याच्यामध्ये बदल झालेला नाही, तो बदलत नाही, काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाही कितीही. मग विपरीत परिस्थिती, सुखे संतोषा न यावे, ज्ञानोबाराय म्हणतात, दुःखे विषदा न भजावे, ही ज्यांची स्थिती झाली आहे, असे जे आहेत, असा ज्यांचा परिचय ते शाश्वत परिचय. म्हणून साधू संत महात्मे महापुरुष यांचा लौकिक दृष्टीने झालेला परिचय कदाचित घातक असू शकतो. कारण तो परिचय कधी कधी आपल्याला आपले दोष घडवण्याकरता काय करतात, त्याला म्हणतात की आपोआप आपल्याकडून दोष घडतात. कालच महाराजांनी वाक्य वापरलं बघा, काल श्री योगीराज महाराजांनी, साधूच्या जास्त जवळ जाऊ नये. का जाऊ नये? मी साधूच्या म्हणण्यापेक्षा कोणाच्याच जास्त जवळ जाऊ नये. कोणाच्याही जास्त जवळ गेलं की त्याच्या जास्त जवळ गेल्याने कदाचित त्याच्यामध्ये गुणही असतील, पण त्या गुणांच्या ऐवजी, कारण ते आपले चष्मे बिघडलेले आहेत, बऱ्याच लोकांनी अपडेटच केले नाही चष्मे, ते नंबर बदलावं लागतात ना, ते अपडेट झालेलं नसल्यामुळे आपल्याला ते भुरकं दिसणं म्हणतात ना, तेच दिसतंय. कबीरदासांचा दोहा सगळ्यांना परिचयाचा आहे, बुरा जो खोजन मै चला बुरा न मिलिया कोय, जब घट देखा भीतर तो मुझसे बुरा न कोय. माझ्या इतका वाईट जगामध्ये दुसरा कोणीच नाही का, तर मी सगळ्यांमध्ये वाईट शोधतो. म्हणून आमचे परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु श्री राजेंद्रदासजी महाराज, त्यांचं एक वाक्य आहे, भगवंताची प्राप्ती लगेच होईल. कधी? ज्या दिवशी सगळ्यांविषयीची दोषबुद्धी संपून जाईल, त्या दिवशी लगेचच भगवंताची प्राप्ती. वेळ नाही लागणार, लगेच, एक क्षण सुद्धा नाही. पण कधी? सगळ्यांविषयीची दोषबुद्धी संपेल तेव्हा. पण ती दोषबुद्धी संपत नाही. मग ती दोषबुद्धी दोन रूपाने बाहेर पडते. सगळ्यात पहिलं तर रूप आहे तिचं निंदेचं. दोषबुद्धीचा पहिला अवतार म्हणजे निंदा आहे. दोषबुद्धीचा पहिला अवतार निंदा आहे आणि दुसरा अवतार ईर्ष्या आहे. भागवतकारांनी याच्यावर सुंदर चिंतन केले. निंदे येती निंदका पाशी अशेषही पाप. 9 ते 11 भजन असतं गुरुजी. किती? 9 ते 11 भजन आहे.
भजन 11ला संपलं आणि भजनी घरी 2 वाजता आला. मी काय बोलतो कळतं का? 9 ते 11 भजन आहे. भजन 11ला संपलं आहे. चादरी गुंडाळल्या, पखवात उतरवला, विना खोळीत घातला, टाळं गोणीत भरले, कपाटामध्ये सगळं सामान लावता लावता 11:30 झाले. 12 वाजेपर्यंत घरी यायला पाहिजे, पण घरी यायला 1 वाजला, 1:30 वाजला. का? हे ते भजन झाल्यावर एक यज्ञ राहतो, त्याला आमचे गुरुजी वाघ यज्ञ म्हणायचे. येणे वाघ यज्ञ तोषावे, तो ज्ञानोबारायचा वाघ यज्ञ नाही. सगळ्या गावाचं दळत बसायचं बस. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, सगळं करून सगळ्या भजनाचं पुण्य वाया घालवायचं. भागवतामध्ये गोकर्णाच्या मुखामधला श्लोक आहे, धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषां जहि काम तृष्णा अन्यस्य गुण दोष चिंतन माशु मुक्त्वा अन्यस्य गुणदोषः, दुसऱ्याच्या गुणदोषाच्या चिंतनापासून मुक्त व्हा. दुसऱ्याच्या गुणदोषाचं चिंतन करू नका, त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. अमुक असा आहे, तमुक तसा आहे, याच्यामध्ये जितका वेळ जातो तितक्या वेळेमध्ये किती नामस्मरण होईल, तितक्या वेळामध्ये किती भजन होईल, तितक्या वेळामध्ये किती. म्हणून अगदी सुंदर साधन करायचं असेल तर एकांत प्रिय, मनुष्याने एकांतामध्ये राहा. तुकोबारायांचा सगळा साधन काल एकांतामधला आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, परिणाम नाही गुणदोष अंगा येत. गुणदोष अंगाला यावे वाटत असतील तर लोकांतामध्ये राहा, गुणदोष अंगाला यावे वाटत नसेल तर एकांत. एकांताचे सुख देई मज देव, एकांतासारखं सुख नाही. म्हणून हे निंदा आणि ईर्ष्या हे दोष बुद्धीचे प्रमुख 2 स्वरूप आहेत. काय होतं निंदेने, द्वेष ईर्षेने, दोष बुद्धीने किंवा द्वेष बुद्धीने काय होतं? काहीच होत नाही. आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो याच्यामुळे. सगळ्यात घातक दोष हे सगळे दोषाच म्हणजे मनुष्य काय आहे, अपराधाचीच ओळीलो मूर्ती तुकोबारायांनी म्हटले. अपराधाची काय आहे? मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या ठेविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. हे सगळा अभंग तुकोबारायांचा वाचून घ्या. छातीला हात लावून एखाद्याने म्हणावं की मी पूर्ण निर्दोष आहे, असं आहे कोणी? अल्पभाव अल्पमत हे तुकोबारायांचे सगळ्या नाटाच्या अभंगामध्ये अनेक ठिकाणी तुकोबारायांनी हे मनुष्याच्या दोषांचं वर्णन केले. मी ज्येष्ठांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग आहे. रामकुंडावर सद्गुरू श्री जोग महाराज आले होते. गुरुजींनी हातामध्ये पाणी दिलं आणि म्हणा पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवम. म्हणा बा असं, हे याचा अर्थ काय हो? म्हणजे कधीतरी माझ्याकडून नकळतपणाने पाप घडले असेल, मी पापी असेल, पाप केलेलं असेल, पापरूपी कर्म घडले असेल किंवा संभवता पाप घडणार असेल किंवा घडलेलं असेल संभावनेने, याच्यातून मला काय करावं? देवाने मुक्त करावं, क्षमा करावी. जोग महाराज म्हणाले हे म्हणायची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलेलं नाही. जे नावचे नाही पापाचे, जिथं पाप हे नाहीच, एवढा कॉन्फिडन्स, एवढा आत्मविश्वास आज कोणामध्ये आहे का? जोग महाराज ज्या आत्मविश्वासाने रामकुंडावर उभे राहून गुरुजींना म्हणतात की हे श्लोक मला म्हणण्याची आवश्यकता नाही. का? मी पाप केलेलंच नाही. जर पाप माझ्याकडून घडलेलंच नाही तर मी म्हणू तरी कशाला? हे एवढी. म्हणून सर्वथा निर्दोष झाल्याशिवाय मनुष्याला स्वात्मपरिचय होत नाही. आणि स्वात्मपरिचयाला शास्त्राने ज्ञान म्हटले. ज्ञान या शब्दाची साधी सरळ व्याख्या स्वतःचा परिचय होणं, त्याला म्हणतात ज्ञान. बस, ज्ञान म्हणतातच कशाला? सगळा भेद संपून जाणं, सगळा भ्रम संपून जाणं. भेद मते भ्रमाचे संवाद तुकोबारा म्हणतो. आम्हा नको वाद त्यासे दे. परिचय काय? जेथे जेथे देखे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा, असे ज्याची स्थिती होणे त्यालाच ज्ञानी म्हटलेलं आहे. तोच ज्ञानाचं जेवढं काही वर्णन आहे, सगळं कर्मसन्यासाचं वर्णन पहा, आत्मयोगाचं वर्णन पहा, भक्तियोगाचं वर्णन पहा, सगळ्यांचं वर्णन पहा. एका सगळ्या भूमिकेतून भगवान परमात्म्याने एकच सांगितलं की याला
स्वतःचा परिचय होणं. जोपर्यंत स्वात्मपरिचय होत नाही तोपर्यंत मनुष्याची कल्याणाची शाश्वती नाही. आणि मनुष्य देह कल्याणा करताय हो, नुसता कल्याणा करता नाही तर स्वतःच्या परिचया करताय. परिचय झाला पाहिजे, परिचय करून घेता आला पाहिजे. आहे मी कोण याचा करावा विचार, हे केलं पाहिजे. कोण आहे, कुठून आलो आहे, कुठं जायचं आहे आणि काय चाललं आहे वगैरे 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 हे सगळं पाहिलं पाहिजे. येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म ते मृत्युलोकेन भूमिभारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. सुभाषितकाराने वर्णन केले. ज्यांच्या जीवनात काहीच नाही ते नाही तरी काय थोडी आणि श्वान शुकरे बापुडी. जनावरामध्ये ना आपल्यामध्ये फरक काय, मग याला निधान म्हटलंय. नरदेह निधान लागले हाती, निधान म्हटले. मनुष्य देह ऐसा निध साधिलते साधे सिद्ध करोणी प्रबोध संत पार उतरले. प्रबोध या शब्दाचा अर्थ यालाच परिचय, स्वतःच्या स्वरूपाचा बोध होणे, याला प्रबोध. याने प्रबोध करण्याकरता, बोध करण्याकरता, स्वात्मपरिचय होण्याकरता मनुष्य शरीर. खाण्याकरता नव्हे, पिण्याकरता तर अजिबात नव्हे, भोगाकरता तर नाहीच नाहीच नाही. भोगाकरता शरीरच नाही. कपिल देवहूती संवाद वाचा, कपिल आख्यानामध्ये, कपिल गीता. सगळा सांख्ययोग, गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जो सांख्ययोग सांगितला त्याचाच विस्तारित स्वरूप भागवतामध्ये कपिल आख्यानामध्ये देवहूतीला आईने प्रश्न करावा आणि मुलाने उत्तर द्यावं. तर मनुष्याची सर्वोत्कृष्टता सांगताना कपिलजींनी म्हटलेलं आहे, कपिल देवांनी असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या स्वरूपामध्ये स्वतःला स्थित करून घेणे मनुष्याचं अंतिम गंतव्य ते आहे. शेवट त्याच्यामध्ये जाऊन मिळणे, जिथून निघालो तिथे जाऊन मिळणे, जाताना तिथे. म्हणून या दोन भूमिका मला ठेवायच्या आहेत ज्ञानाच्या, की जो ज्ञानी पुरुष आहे तो आल्यानंतर कसा असतो आणि जाताना कसा असतो. त्याच्याकरता प्रस्तुत ओवीमध्ये ज्ञानाचा अधिकार आहे, महात्म्याचा अधिकार आहे, की तो असतो कसा, त्याचं नेमकी त्याची व्यक्तिरेखा कशी असते, त्याचं जीवन कसं असतं, सामान्य लोकांच्या दृष्टीने त्याचं जीवन कसं आहे आणि भगवत साक्षात्कार महापुरुषांच्या दृष्टीने त्याचं जीवन कसं आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी नजरेमध्ये श्रेष्ठ असावं, कोणीतरी आपल्या जीवनाचं कौतुक करावं. हा, पण मग कौतुक करणारा आपल्यापेक्षा मोठा पाहिजे, हे पहिलं महत्त्वाचं आहे. कौतुक करणारा आपल्यापेक्षा लहान नको, कौतुक करणारा आपल्यापेक्षा मोठा, आणि मोठ्यांनी कौतुक करावं म्हणजे महात्म्यांनी कौतुक करावं. कधीतरी तुकोबारायांनी म्हणावं की तयाचा हरीख वाटे देवा. कधीतरी आपल्याला वाटावं, देवाला असं वाटावं की काय जगला हो हा, काय मनुष्य आहे. देवाला सुद्धा कधीतरी असं वाटावं की, देवाला सुद्धा असं वाटतं की व्हावं साधू, कधीतरी संत व्हावं कधीतरी. करपात्री महाराजांच्या मुखातलं दृष्टांत ऐकलेलं आहे की देवाची सुद्धा इच्छा आहे साधू होण्याची, पण देवाला सुद्धा साधू होता येत नाही. का होता येत नाही? साधू होणंच अवघड आहे. ज्ञानोबारायच पांडुरंग श्री ज्ञानोबारायच्या रूपाने आहेत, पण हे रूपकाच्या दृष्टीने आहे का. करपात्री महाराज भगवंताला सुद्धा इच्छा आहे, प्रभू रामचंद्राला इच्छा आहे हनुमंतराय होण्याची, पण हनुमंतरायाची नाही. की भरत भेटीच्या समयाला प्रभू रामचंद्राच्या मुखातलं वाक्य आहे की भरत भाई कपिसे उरण हम नाही, यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही, एवढं कर्ज हनुमंतरायाचं. हनुमंतरायाचं कर्ज मी नाही होऊ शकत. हनुमंतराय ते हनुमंतराय. किंवा देवाला काही काही गोष्टी अशक्य आहेत, जरी तुकोबारायांनी म्हटले अशक्य ते तुम्हा नाही नारायण, पण काही काही बाबतीमध्ये देव जरा काय होय थोडासा थांबून घेतो. देव सृष्टीच्या नियमामध्ये अडकतो, पण ज्ञानोबाराय सृष्टीच्या नियमामध्ये अडकत नाही, तुकोबाराय सृष्टीच्या नियमामध्ये अडकत नाही, संत सृष्टीच्या नियमामध्ये अडकत नाही. मेले माणूस जिथं उठविले, सच्चिदानंद बाबाला उठवलं, हे सृष्टीच्या नियमाचं उल्लंघन आहे बरं का खरं. हे तसं नियमाचं काय, मेलेल्या मनुष्याला पुन्हा जिवंत करणं हा या सृष्टीच्या नियमातला काय हा विरोध आहे, पण ज्ञानोबारायांना तो अधिकार आहे. हे एवढंच जे जिही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा, हे सुद्धा निसर्गाच्या नियमामध्ये काय हस्तक्षेप आहे. की ज्याला देवाने स्त्री म्हणून जन्माला घातले त्याला तुम्ही पुरुष कसं करू शकतात, कारण त्याचं प्रारब्ध स्त्रीचं आहे.
प्रारब्धाने शरीर प्राप्त होतं, प्रारब्धाने भोग प्राप्त होतं. गाणे ब्रह्मदेवाच्या लेखणीने त्याला स्त्रीजन्म मिळाला आहे. तो जो राजा राजकुमार होता, मग ज्याला ज्या अर्थी त्याला स्त्रीजन्म आहे, स्त्री शरीर आहे, त्या अर्थीचं त्याचं प्रारब्ध सुद्धा काय आहे, स्त्री शरीरातच प्रारब्ध आहे. त्याला जे पुढं भोग भोगायचे ते स्त्री शरीराच्या अनुषंगानेच भोग भोगायचे. पण ज्ञानोबाऱ्यांनी त्याचा नुसता देह नाही बदलवला, देहासहित त्याचं प्रारब्ध सुद्धा बदलवलं. पुरुषाचं प्रारब्ध, पुरुषाचं शरीर म्हणजे प्रारब्ध बी बदललं ना हो. आता स्त्रीचे भोग त्याच्या वाटेला नाही. आता पुरुष झाल्यावर त्याच्या वाटेला गर्भावस्था आहे का? नाही. त्याच्या वाटेला स्त्रीच्या यातना आहे का? नाही. का? ज्ञानोबाऱ्यांनी फक्त शरीर नाही, शरीरासहित त्याचं प्रारब्ध सुद्धा बदलवलं. हा ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार आहे. तुकोबारांचा तोच अधिकार आहे. सगळ्यांचं, सगळ्या संतांचं चरित्र पहा. एकनाथ महाराजांचं प्रकरण, गावोबा अर्ध रामायण गावोबानी लिहावं. आपण प्रसंग ऐकलेला आहे. हे संतांचा, हा संतांचा अधिकार आहे की संत देवापेक्षाही थोडंसं पुढं, अधिक जास्त पुढं. जे देव काही काही गोष्टी टाळतो, काही काही गोष्टी नाकारतोय प्रसंगी, नाही म्हणतो भक्तांना काही काही गोष्टी द्यायला. का नाही म्हणतो? त्याची कारणं स्वतंत्र आहेत. पण संत त्या बाबतीमध्ये मग अधिक पुढं आहेत. संत नाही म्हणत नाही. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. गीतेचं सूक्ष्म चिंतन करा. जिथे जिथे भक्ती हा विषय आलाय तिथे तिथे भगवंताचं एकाकी बोलणं स्पष्ट आहे. एक शब्द गीतेमध्ये, दोन शब्द प्रामुख्याने जास्त दिसतात. एक आहे तेषाम आणि एक आहे अनन्य. जिथे जिथे भक्तीचा विषय, तेषाम अहम समुद्धरता, तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम, हे जे शब्द आहेत, अनन्यचेतसा सततम योमाम स्मरती नित्यशा, हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द सूचना देतात की अर्जुना, तेषाम म्हणजे त्यांनाच हा शब्द आला. म्हणजे आता देवाने कॅटेगरी पाडली की जे माझ्या या नियमामध्ये बसतील त्यांनाच. मग तो सतत भजन करणारा असला पाहिजे, तो प्रीतिपूर्वक भजन करणारा असला पाहिजे, तो माझ्याशी अनन्य असला पाहिजे, तो नित्य असला पाहिजे, तो माझ्याशी युक्त असला पाहिजे. हे सगळे जिथे जिथं आलेलं आहे. तस्याहम सुलभ पार्थ, मी सुलभ आहे. पण कोणाला? नित्ययुक्तस्य योगिना, 8व्या अध्यायामध्ये. मी सुलभ आहे, मी दुर्लभ नाही, मी सुलभ आहे. पण कोणाला? सगळ्यांना नाही. जो माझ्याशी नित्य युक्त आहे त्यांना. आता हे देवाचं जे बोलणं आहे हे सगळ्यांना परवडल का हो? आता देवाच्या नियमात बसायचं म्हणजे सोपं आहे का? सतत भजन करायचं. आता कसं चालेल? सतत कसं काय भजन करायचं? मोबाईल कोण पाहिजे? मोबाईल कोण पाहिजे? सतत भजन करायचं. गप्पा कोण मारेल? सतत भजन करायचं आहे. फिरत झोपा कोण काढेल? सतत भजन करायचं आहे. टवाळक्या कोण करेल? सतत भजन करायचं. बाकीचे उद्योग कोण करेल? नाही, सतत भजन नाही. बरं, युक्त होऊन, युक्त होऊन तर शक्यच नाही. चहा आला तर निम्मा अभंग बंद करीत त्यात भजनी. युक्त होऊन भजन तर फार लांब. अरे थांब, 2 तर, अरे 2च राहिले, 2 नंतर म्हण, चहा गार होईल, आधी चहा. युक्त होऊन भजन कसं काय होईल? मग शक्यच नाही. त्याचं भजन नाही. त्याच्यात भजन म्हणजे आमचं लिमिटेड, की एका ठराविक पातळीवर आमचं भजन. युक्त होऊन नाही, नित्य नाही, युक्त नाही, अनन्य तर सोडूनच द्या भाऊ. अनन्य सुद्धा फार, तो शब्द तर अगदी लांबचा आहेत. सगळ्यामध्ये आम्ही अवघड आहेत. मग भगवंताच्या यादीमध्ये आम्ही बसत नाही. मग कोणाच्या यादीमध्ये? एकच यादी, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. हा संतांचा अधिकार आहे. मग तिथं हे तुम्हाला हे नियम नाही बरं का. इथं भलतिया भावे, नाथ महाराजांनी काय म्हणले? कुठल्याही भावने, कोणत्याही भावनेने, या रे लहान थोर, या ते भलती नारी नर. याच्यामध्ये जो भलते शब्द आला ना, भलते म्हणजे कोणीही या. मग त्याला अडचणी करावा विचार, न लगे चिंता कवनासी किंवा कोणास नाही चिंता, त्याला सगळ्यांनी या. हा ज्ञानाचा अधिकार, महात्म्याचा अधिकार, साधू पुरुषाचा अधिकार. कारण त्यांनी जे साधन केलेलं आहे, त्यांनी जे कमावलेलं आहे, त्यांनी जे मिळवलेलं आहे, त्यांनी जो कालक्षेप केलेला आहे, त्या कालक्षेपामुळे त्यांचा जो पारमार्थिक वलय निर्माण झाला आहे, तो जो अधिकार आहे, तो अधिकार देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य, संतांचा अधिकार देवापेक्षा कांकणभर श्रेष्ठ आहे. देव ज्या गोष्टी करू शकत नाही त्या गोष्टी संत करू शकतात. मग काय काय करू शकतात त्याचाच थोडासा विचार या ओवीमध्ये, की जे तपो तेजाच्या राशी
काय कायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. ज्ञानासी एकायतन जे झालेले या श्लोकामध्ये जो पूता शब्द आलाय, पूता या शब्दाचा अर्थ आहे पवित्र. पवित्र झालेले आहेत, एकायतन झाले म्हणजे एकरूप झालेत. म्हणजे जे सुरुवातीला मी बोललो स्वात्मपरिचय, ज्ञानाशी एकरूप होणं म्हणजे मी कोण आहे याचा परिचय झाला, संपला ना मग विषय. स्वतःचा परिचय झाल्यानंतर शिल्लक काय राहील? आपण ऐकलेलं दृष्टांत आहेत, धावतीवर सांगतो फक्त. लहानपणी नुकतंच जन्माला आलेलं अवघं एक 3-4 तासाचं वाघाचं पिल्लू आईपासून लांब गेलं आणि मेंढ्याच्या कळपामध्ये सापडलं. मग आता त्याला कोणीच नाही, बिचारं नाजूक, थंडीनं पावसाने भिजलेलं. त्या मेंढपाळाने त्या वाघाचं पिल्लू उचलून घेतलं. त्याला दया आली बिचाराला, आहे वाघ पण आता लहान आहे ना हो, अजून त्याला काही कळत नाही. मग त्या वाघाचं काहीतरी केलं पाहिजे. मग ते वाघाला त्याने पाळलं. आता तो वाघ मेंढ्याच्या कळपामध्ये राहिला. मग आता त्याला दूध वाघिणीचं आहे का? नाही. त्याला दूध कोणाचं आहे? मेंढ्याचं, शेळीचं, मेंढ्याचं, बकऱ्याचं दूध, त्याला बकरीचं दूध. मग आता दुधाचे संस्कार आणि दुसरा संगतीचे संस्कार. मेंढ्यांमध्ये राहायचं, शेळ्यांमध्ये राहायचं. मग त्या शेळ्यांसारख्या मेंढ्यासारख्याच उड्या मारायच्या, त्यांच्यासारखंच ओरडायचं, त्यांच्यासारखंच काय ते आवाज काढायचं. पण आहे कोण? पण संगतीचा परिणाम ना, अडकला त्याच्यामध्ये, अडकला मग त्याच्यामध्ये राहायचं आणि ते मेंढ्यासोबतच राहायचं. मग ते कोणाला, ते मेंढ्यानं सुद्धा वाघ, एरवी ज्या मेंढ्या वाघाला पाहून पळायच्या, ह्या वाघाला पाहून ते घाबरणारच ना. मग आता एक दिवस जंगलामध्ये फिरता फिरता वाघाचा एक समूह, त्या वाघाच्या समूहाने पाहिलं, अरे आता आपला भाऊबंद आहे, हा भाऊबंद आहे ना, हा आपलं नाव घालू राहिला मेंढ्यांमध्ये राहून. वाघाने कुठे मेंढ्यांमध्ये राहायचं असतं? ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या बरोबरीच्या लोकांची संगत केली पाहिजे. हो, एवढं चालेल का महाराज? वाघ आणि मेंढ्याच्या संगत, अरे आपल्या जातीचं नाव खराब करू राहिला म्हणे, याला बाजूला घ्या. मग ते वाघ गेले. वाघाला येताना पण हा वाघ पळायला लागला. का पळायला लागला? मेंढ्याच्या संगतीत राहिला ना, ती पळायला लागला तर त्याला वाघाने धरलं. अरे का पळतो? तुझी जात आणि माझी जात एक आहे, तू आणि मी काय एक आहे. तो परिचय करून देण्याकरता त्याला तळ्यावर घेऊन गेले. त्याला त्याचं तोंड तळ्यामध्ये पाहायला लावलं. त्याने पाहिल्यानंतर, अरे हा जसा दिसतो तसाच मी दिसतो. जसे याच्या अंगावर पट्टी आहे तसेच माझ्या अंगावर पट्टी, जशी याला दात आहे तसे मला दात आहे, जसे याचे पंजे तसे माझे पंजे, नखं अगदी तसेच आहेत. आणि आवाजसुद्धा, डरकाळीसुद्धा, म्हणजे जशी याला डरकाळी काढता येते तशी मलासुद्धा डरकाळी काढता येईलच. वाघांनी त्याला परिचय करून दिल्यामुळे त्याला त्याच्या स्वरूपाचा आता भीती का? आता मेंढ्यांचा, आता तो मेंढ्यांमध्ये जाईल का परत? नाही. आता त्याने डरकाळी फोडली. ज्या मेंढ्या त्याच्या खांद्यावर खेळत होत्या त्या मेंढ्या आता त्याला घाबरून पळायला लागल्या. हे दृष्टांत आहेत. याच्यामध्ये दृष्टांतामध्ये स्वतःला पहा. तो जो कळप आहे त्या कळपाला शास्त्रकाराने संसार म्हटले. वाघ तुम्ही आम्ही आहोत. आलो वाघामध्ये, पण मायेच्या वर्षावामध्ये, मायेच्या संयोगाने आहे आपण भगवत स्वरूपच, आहे आपण संत स्वरूपच, पण थोडासा अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय सुख भोगिले पाही, ते ठसावले चित्ताची ठाई वारंवार देही सेविता. याचं कारण विभक्तीकरण झालं, बाजूला पडलो. मग आता काय महाराज, संसार रूपी त्या कळपामध्ये सापडलो. मग त्या गुणदोषाच्या मेंढ्या अंगावर उड्या मारायला लागल्या. काम क्रोध लोभ ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषोपजायते, संगात संजायते कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. नष्ट झालं ना सगळं, नाश पावला. याला म्हणतात स्वात्मपरिचयाचा विसर पडला. मग ते आहे सगळे वाघच इथं बसलेले माझ्यासमोर, पण मेंढ्यांमध्ये सापडल्यामुळे ते मेंढ्यासारखं उड्या मारणं, मग रडणं, गागणं, ओरडणं, हे सगळं 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 तुम्हाला आम्हाला का? स्वतःच्या परिचयाचा, स्वतःच्या स्वरूपाचा परिचय नसल्यामुळे हे सगळं झालं. मग संतरूपी वाघाचा कळप एक दिवस आला. त्यांनी पाहिला, अरे हा आपल्यातला आहे. हा कोण आहे? हा आपल्यातला आहे. संतांचा स्वभाव आहे की त्यांना आवडत नाही हे, की याचा काय आहे, हा कोण आहे आणि हा कुठं अडकलेला आहे, आणि म्हणून त्याला बाजूला काढतात.
त्याला बाजूला नेतात, त्याला स्वतःचा वारंवार ओरडून परिचय करून देतात की अरे बाबा तू कोण आहेस, कोण आहेस, कोण आहेस. वारंवार त्याला परिचय करून देतात की तू सामान्य नाहीस, तू ईश्वरच स्वरूप आहे. तू सामान्य नाही, तू मनुष्य नाही, मनुष्य नाही, तू शरीर नाही, तू काहीच नाही. आणि म्हणून साधं सरळ तुमची स्वरूपाचा परिचय होणं अत्यंत आवश्यक आहे. यालाच म्हटलं एकायतन, की एकायतन ज्ञानासी. जो एक रूप झाला आहे, ज्ञानासोबत ज्याची अगदी समरसता झालेली आहे तो मनुष्य. मग तू साधू तुल्य झाला. त्याच्या ठिकाणी सामान्य मनुष्याच्या दृष्टीने पाहू नये. म्हणजे गुरुजी एक वाक्य सांगायचे, साधू हयातीत कळत नाही यात नवल नाही, बऱ्याच वेळेला साधू गेल्यानंतर सुद्धा कळतं. हे वाक्य म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. गेल्यानंतर सुद्धा अजून बऱ्याच लोकांना ज्ञानोबाराय कळालेले नाहीत, अजूनही लोकांना तुकोबाराय कळालेले नाही. माझा अधिकार नाही, पण थोडंसं अधिकाराचा अतिक्रमण करून बोलतो, अजूनही गोटीराम बाबा सगळ्यांना कळालेले नाही. थोडंसं अधिकाराचं अतिक्रमण होईल माझ्या, पण नाही कळालेले. अंदरसूल या गावाची पार्श्वभूमी परमार्थाची इतकी श्रेष्ठ आहे. तुम्ही विठ्ठल मंदिरातले सगळे फोटो पहा, ही सगळी महात्मे, प्रत्येकजण आपल्या आपल्या साधनामध्ये निष्णात असणारा महात्मा. माऊली बाबा, पुंजा बाबा, हरिहर बाबा, शहादू देवा, नारंगिरी महाराजांचे चरण या गावाला लागलेत, श्रीगंगागिरी महाराज आहेत, कांतीलाल महाराज आहेत. कांतीलाल महाराजांचा अधिकार तुम्ही पहा, सगळेच गुरुजी आहेत. म्हणजे मी त्या परंपरेत, वंश परंपरे नाव आमच्या आजोबासुद्धा, मी नाव म्हणजे माझा स्वार्थ नाही, तुम्हाला स्वार्थ म्हणून बोलत नाही, पण मी आमचीसुद्धा ती गेल्यानंतर आम्हाला जे जाणवलं, असताना ते आम्हाला जाणवलं नाही. बऱ्याच वेळेला जे बाहेरच्यांना कळत होतं, लांबच्यांना जे कळत होतं, लांबच्यांना. मी गुरुजी नारळा पारायला आलो होतो एकदा इथे, तर त्यांनी मला सहज विचारलं, इथं खंडाळ्याजवळ पार तिथे आलो होतो. ते कुठले म्हणे महाराज तुम्ही? म्हटलं मी तसा राहिला निफाड तालुक्यात, पण माझं बालपण इथं अंधरसूलला केलं. त्यांनी गुरुजींचं स्मरण केलं, सुभाष गुरुजींचं, की ह्या नारळा पारायला गुरुजी दरवर्षी यायचे. त्यांनी तिथलं स्मरण केलं की तसं कीर्तन आता सध्या अलीकडे. त्यांची वाक्य सांगतो मी काय, हे नाही की आम्हाला जे दूरच्या लोकांना कळालेलं आहे, मला जे आपल्या परिचयाचं सुभाषित आहे, अति परिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती. अनादरो भवती सतत गमनात. सारखं सारखं संयोगात राहिलं की त्याच्यामुळे अनादर होतो. अनादर म्हणजे मान. अति परिचय होता मान राहत नाही. प्रगटी दिसे भानू जगी तुच्छ पाही. लघु शशी येथे वंदिती सर्व भावे. मनोनी सखयारे दूर देशी राहावे. लांब राहावं. म्हणून ते पार्श्वभूमीच्या दृष्टीने बोलतो मी, परमार्थाच्या व्यवहाराचं काय मला सांगायचं नाही इथं, पण परमार्थाच्या दृष्टीने जी शृंखळा साधू लोकांची या गावाला लाभली, तेवढे महात्मे या काल महाराज बोलले, अमोल महाराज बोलले की किती साधू या गावाला लाभलेले, किती महात्मे लाभलेले आहेत. म्हणजे आता हे माझं सुद्धा दुर्दैव आहे की मला सुद्धा सबंध चैत्र गोटीराम बाबाचं माहीत नाही. बोला, ज्या गावात मी 17-18 वर्ष राहिलो, ही माझी सुद्धा काय दुर्बल बाजूच आहे ना, ती मी मान्य करायला पाहिजे की का माहीत नाही. आम्ही त्या विषयाकडं तितकशा महत्त्वदृष्टीने पाहिलेलं नाही पाहिलेलं. त्यांचा अधिकार काय होता, काल महाराजांनी सांगितलं, योगीराज महाराज ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. चंदिलीनाना महाराज स्पष्ट बोललेले आहेत, गोटीराम बाबांनी जसे सप्ते आळंदीत केले तसे सप्ते आजपर्यंत कोणीच करू शकलेलं नाही. महाराजांनी जे सप्ते आळंदीत केले त्या काळामध्ये, मी त्यांच्या मुखातलं सांगतो, शास्त्री बाबाच्या मुखातलं सांगतो, ज्येष्ठांच्या मुखातलं सांगतो मी तुम्हाला, की त्या काळामध्ये जे विद्यार्थी शिक्षणाला होते, पैसा हा विषय तर नव्हताच, माधुकरीमय जीवन, आणि धोतरसुद्धा नव्हते महाराज, एकच धोतर, त्यालाही थिगडं लावलेले किंवा टीप मारलेले. तर त्या काळामध्ये तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना वस्त्रदान, सगळ्यांना नवीन धोत्र बाबांच्या सप्त्यामध्ये. हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं सांगतो. खूप मोठा सप्ताह. आमचे श्रीगुरू राऊत बाबासुद्धा त्यांची आठवण करतात, बाबांची आठवण, की आळंदीमध्ये जसे बाबांचे सप्ते झाले, विठ्ठल महाराजांचे अर्थात गोटीराम बाबाचे, तसे सप्ते त्या काळात बरं का. आता मोठे सप्ते करणं म्हणजे विशेष नाही, कारण आता सगळं अनुकूल आहे, लोकांना परिस्थिती अनुकूल आहे. तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही गाडीने लगेच जाऊ शकतात. त्या काळात एवढे मोठे सप्ते करणं म्हणजे सोपं नव्हतं. त्या याच्यावरून त्यांच्या अधिकाराची एक
आपल्याला पोहोच लक्षात येते की काय अधिकार असेल त्या काळामध्ये त्यांचा. पण असे त्यांचा जो उपयोग आपल्याला करून घ्यायला पाहिजे होता तो करून घेता आलेला नाही. हे थोडंसं आपल्याला मान्य करावं लागेल. हा अधिकार आहे ज्ञानाचा. मग तो अधिकार अधिक दृढ म्हणजे अधिक पुष्टतेने दाखवण्याकरता ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं आहे, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. हा त्यांचा अधिकार आहे की तीर्थालाही पवित्र करण्याचा अधिकार त्यांच्या ठिकाणी आहे. काय कारण आहे? मग या ओवीचा जो सिद्धांतात्मक शब्द आहे, जे तपो तेजाच्या राशी. या तपो तेजाच्या तपामुळे तेज, तेजाच्या समग्र संचयामुळे ते जे बलवान आहेत, पुष्टी कांती तैसी दिसत असे या न्यायाने एकदम जीवन त्यांचं तेजोमय. तपो तेज, तप या शब्दाचा अर्थ काय? साधनामध्ये ज्यांचा काळ गेला आहे समग्र. एका विशिष्ट साधनेचा परिणाम असतो महाराज. ज्याने नामस्मरण केलं आहे त्याचा नामस्मरणाचा परिणाम असतो, ज्याने कीर्तन केलं आहे, ज्याने पारायण केलं आहे, कधी ना कधीतरी ती साधना फलीभूत होते म्हणजे होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही एवढ्या दिवसाचा परमार्थ करतो अजून आम्हाला काहीच अनुभव आलेला नाही आलेला आहे. तोच चांगला आहे. का चांगला आहे? कारण तो ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्याच वेळेला आपल्याला आला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला गरज नसताना आलेला जो अनुभव आहे तो अनुभव अहंकाराला जन्म देतो. परमार्थाचा खरा परिपाक, अनुभवाचा खरा परिपाक मृत्यूच्या समयाला आला पाहिजे. मामासाहेबांच्या चरित्रातलं वाक्य आहे. मी आता शेवट करतो याचा सगळा. मला तेच जाताना ही महात्मे कशी असतात की जाताना यांच्या शरीराची स्थिती आणि यांच्या अंतःकरणाची स्थिती कशी असते, या दोन्ही स्थितीचा बारीक विचार आहे की साधू पुरुष जाताना जसे असतात, सामान्य माणसासारखं जात नाही साधू. मरण आहे त्यांना, शरीरच मरणार आहे, शरीरच मरते. अनेक चरित्र असे साधू लोकांची की भयंकरातला भयंकर रोग त्यांना झालेला आहे मरणाच्या वेळेला, पण त्या रोगाची जरासुद्धा छटा त्यांच्या चेहऱ्यावर नाही. आमचे गुरुबंधू त्यांनी एक सुंदर प्रसंग आम्हाला सांगितला होता. त्यांच्या गावातले कोणतरी भजनी होते, तर त्यांना कॅन्सर झाला. एक साधारणतः 2011-12ची ही घटना, 10-12 वर्षापूर्वीची ही घटना असेल, 13-14 वर्षापूर्वीची घटना. आणि 10-12 वर्षापूर्वी कॅन्सर झाला म्हणजे मनुष्य काय नाही, ती रोगावर निदान नव्हतं एवढं खास. त्यातल्या त्यात तो रोग उशिरा लक्षात आला, लवकर कळला नाही. डॉक्टरांनी सांगितलं की संपूर्ण शरीर रोग शरीरामध्ये पसरलेला आहे, म्हणजे त्याला आपल्या भाषेत शेवटची स्टेज. आता पर्याय नाही, तुम्ही सेवा करा आता, फक्त बस सेवा करा, काहीच करू नका. हे त्यांना सांगितलं, ज्यांना झाला आहे तो रोग त्यांनाही सांगितलं. ते भजनी होते, आयुष्यभर त्यांनी भजन केलेलं होतं. पण त्यांनी लगे वकिलाला बोलवलं, चांगले सधन होते, संपन्न होते, मृत्यूपत्र लिहिलं. आजही त्यांचं मृत्यूपत्र आहे तसं. ते फोटो त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवला होता आमच्या गुरुबंधूंनी. मी पूर्ण मृत्यूपत्र वाचलं आहे त्यांचं. त्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होतो, आजपासून म्हणजे ज्या दिवशी त्यांना कळलं रोग झाला आहे, आजपासून न मुलाने माझ्याजवळ यायचं, न मुलीने, न बायकोने, न नातेवाईकाने, कोणीही मला भेटायला यायचं नाही. माझी पहिली अट मृत्यूपत्रामध्ये, जोपर्यंत माझ्या शरीरातून प्राण जात नाही तोपर्यंत माझ्या खोलीमध्ये कुणीही यायचं नाही. पहिली अट त्यांनी घातली. दुसरं, ते आमचे गुरुबंधू त्यांनाच सांगितलं की त्यावेळेस त्यांचं, ते माझ्याच वयाचे, त्यांना सांगितलं की फक्त या पोराला मध्ये सोडा, ते जे होते त्यांना सोडा मध्ये, आणि याने बी यायचं तर याने येऊन बडबड करायची नाही, याने मौन धरायचं खोलीमध्ये, आणि फक्त ज्ञानेश्वरी वाचायची मोठ्या आवाजामध्ये. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, बस, दुसरं काही करायचं नाही. ज्ञानेश्वरीला आवर्तन दे, ज्ञानेश्वरी झाली तर गाथा झालं तर भागवत, अशी ग्रंथाला आवर्तन दे. बाकी न मुलीने जवळ यायचं, न मुलाने जवळ यायचं, कोणीच जवळ यायचं नाही. घरच्यांना वाईट वाटलं थोडंसं, काय बाबा असं का, वडील आपल्या असं का करायला लागले? त्याचं कारण आहे, ते म्हणायचे मी हे जर आले तर हे रडके तोंड घेऊन माझ्यासमोर येतील, हे रडत येते, हे जर रडत आले तर पुन्हा मी यांच्यामध्ये अडकल. बरोबर, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, किंवा वासनेचा संघ होय अंत, हे प्रमाण द्यायचे ते. तरी तपोबळी जन्मधरी, मोठ्या मोठ्यांना शेवटच्या वेळेला वासनेने अडकवलं आहे. मी तर सामान्य पारमार्थिक आहे, त्याच्यामुळं शक्यतो माझ्याजवळ कोणी येऊ नका. खोलीतल्या जेवढ्या संग्रहित वस्तू होत्या, त्यांचं कपाट, त्यांचं जे काही असेल जो संग्रह होता, कपडे, सगळं बाहेर काढायला लावलं. खोलीमध्ये काहीच ठेवलं नाही. खोलीमध्ये फक्त
त्यांच्या नित्य पांडुरंगाच्या पूजेची मूर्ती आणि ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्याच्यावर तो पोरगा बसायचा, बस तेवढंच, बाकी काही आवश्यकता नाही. आणि त्याने ज्ञानेश्वरी वाचायची. गाथ्याचं एक पारायण झालं, ज्ञानेश्वरी भागवताचं निळोबारायांच्या गाथेचं पारायण सुरू झालं. निळोबाराच्या गाथ्याचं पारायण ते भजने असल्यामुळे ते सुद्धा म्हणू लागायचे. आणि ते निळोबारांच्या गवळणी, मग त्या गवळणींमध्ये निळोबारांनी गवळणींचा जो परमार्थ रेखाटलेला आहे, गवळणींची जी सेवा रेखाटलेली आहे, ते ऐकून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. तर यांना बोलण्याची मुभा नव्हती, पण यांनी प्रश्न केला एक दिवस त्या विद्यार्थ्याने की मला एक प्रश्न आहे की तुम्हाला त्रास होत नाही का हो? कॅन्सर झाला आहे तुम्हाला त्रास होत, तुम्हाला दुखत नाही का? तो कॅन्सर, ज्यांना कॅन्सर झाला त्यांना विचारा शरीरामध्ये किती भयंकर वेदना होतात. तर त्यांचं एकच वाक्य आहे, ते म्हणे जर मला त्रास होत असेल तर मी आयुष्यभर परमार्थच केलेला नाही. मला जर या रोगाचा त्रास होत असेल तर मी आयुष्यभर परमार्थच केला. मी परमार्थच केलेला याच्याकरता आहे की मला शेवटच्या वेळेला या परमार्थाचा उपयोग व्हावा. मग जे प्रमाण, आता ते प्रमाण हातीपर्यंतचं झाल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व कायम सांगून ते आपल्या बोथट झालं. ते चुकीचं आहे महाराज. ते प्रमाण कायम म्हटल्यामुळे त्याचं महत्त्व नाही. त्याचं तुकोबराचं ते प्रमाण फार गोड आहे. याजसाठी केला होता अट्टाहास. याच्यामधला जो अट्टाहास शब्द आहे, अट्टाहास, आम्ही प्रयत्नच अट्टाहास या शब्दाचा अर्थ जाणीवपूर्वक प्रयत्न, आग्रहाने केलेला प्रयत्न, आग्रहाने केलेले कष्ट आम्ही केलेच याच्या करताय की शेवटचा दिस गोड व्हावा. आम्हाला जाताना शरीरामध्ये भयंकर यातना असू द्या हो, ते शरीराचं प्रारब्ध आहे. त्याचा रोग असणं काही ते काही विशेष नाही, त्याला ते शरीराचं प्रारब्ध आहे, ते भोगायचं आहे, ते भोगून संपवायचं, ते काय शिल्लक ठेवून जायचं नाही. ते रोग असू द्या ना. पण ते भागवताच्या शेवटच्या स्कंदामध्ये परीक्षितीला शेवटचा जो उपदेश आहे, तो उपदेश काय? परीक्षिती, मी मरणार आहे ही पशुबुद्धी सोडून दे. जे याचा सरळ अर्थ आहे, मी मरणार आहे याला शुकाचार्य पशुबुद्धी म्हणतात. मी मरणार आहे म्हणजे कोण मरणार आहे? शरीर मरणार आहे का तुम्ही मरणार आहे? म्हणून आमचे श्री गुरु तात्याच्यावर एक वाक्य वापरायचे, जीवनामध्ये प्रयत्न आपला असा असावा की काय व्हायचं आहे ते या मड्याला होईल, आपल्याला नाही. त्यांचं वाक्य आहे ते की याला म्हणतात साधू. आणि मग मी पाहिलेले चरित्रामध्ये बाबांच्या, गोटुराम बाबाच्या चरित्रामध्ये सगळं की हाच तो जो उद्याचा दिवस आहे, निर्जला एकादशीचा दिवस, त्याच दिवशी त्यांची सगळी स्थिती त्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा, असतील प्रती, किंवा पुन्हा त्याचं जर पुनर्प्रकाशन करता आलं अजून अधिक विस्ताराने, अजून त्याच्यातल्या काही घटना ज्या लोकांकडून तुम्हाला जमा करून अजून थोडंसं अजून ते पुस्तक वाढवता आलं, अजून काही मोठ्या मोठ्या मंडळींकडून त्यांच्या घटना, अजून खूप घटना आहेत महाराज. मग किशोरप्पा नामदास यांच्याकडे खूप आठवणी आहेत गोटराम बाबांच्या, खूप. आप्पांना जर जाऊन भेटले तर आप्पा खूप आठवणी सांगतील. चंदिले नाना आहेत, श्री गुरुमुखीकर शास्त्री बाबा आहेत, संस्थेतले सगळे. संस्थेच्या डायरीमध्ये बाबांची पुण्यतिथी, जोग महाराज संस्थेची जी डायरी ना, आपल्याला माहीत नाही, पण कितीतरी वर्षापासून निर्जला एकादशीला तिथं नाव आहे विठ्ठल बाबा यांची पुण्यतिथी. आपल्याला माहीत नाही. आता मी सुद्धा डायरी वापरतो महाराज 8 वर्षापासून, मी सुद्धा लक्ष दिलं नव्हतं. 3-4 वर्षापासून मला ती विठ्ठल बाबांची पुण्यतिथी कोणाची संदीपन दादांना विचारल्यानंतर कळलं की हे आंधरसुलचे जे गोटीराम बाबा आहेत त्यांची पुण्यतिथी आहे. म्हणजे संस्थेच्या डायरीमध्ये बाबांची पुण्यतिथी आहे. म्हणजे बाहेरच्या लोकांना बाबा कळालेले आहेत, अंधरसुलच्या लोकांनी सुद्धा त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. काय त्यांचे जे स्मरण असतील, अनेक लोकांच्या ज्या आठवणी असतील, परिवारातल्या लोकांना त्यांचे जे अनुभव असतील, आठवणी, अजून एक चांगलं संकलन करून, अजून एक चांगलं त्यांची एक स्मरणिका पुस्तकाच्या रूपाने, अजून विस्तारित रूपाने, जे 30-35 पानाचं पुस्तक आहे ते अजून कसं 50-70 पानाचं, अवघे 100 पानाचं आपल्याला जितकं करता येईल त्या चरित्राच्या दृष्टीने ती व्हावं, प्रकाशात यावं आणि स्मरण राहील ना त्याचं. उद्या भविष्यामध्ये जसा हा रौप्य महोत्सव आहे तसा याचा सुवर्ण महोत्सवसुद्धा येणार आहे. कदाचित आपण असू नसू सांगता येत नाही, पण तो सुवर्ण महोत्सव कोणी ना कोणीतरी करणार आहे. मग ते जे सुवर्ण महोत्सव करणारे लोक आहेत त्यांना त्या दिवशी माहीत तर पाहिजे ना की गोटीराम बाबा कोण होते, विठ्ठल बाबा कोण होते. हे त्यांना सांगणारं कोणी, माणसं राहणार नाही, पण पुस्तकं राहणार आहेत. ते पुस्तकं शिल्लक राहणार आहेत. आजही पुस्तकं, आता माझ्याकडे एवढं जुनं पुस्तकं अजून आहेत, पुस्तकं जात नाहीत महाराज कुठं, कोणी ना कोणीतरी ते संकलित करून ठेवते. म्हणून त्या दृष्टीने बाबांचं चरित्र पुढे यावं. त्या चरित्रामध्ये निर्जला एकादशीच्या दिवशी बाबांनी देह ठेवला. एकादशीसारखा पवित्र दिवस, पांडुरंगाची वारी,
ज्ञानोबारायांची वारी, तुकोबारायांची वारी, निळोबारायांची, संतांची वारी एकादशी आणि एकादशीसारखा शुद्ध दिवस आणि आपलं जीवन समग्र पांडुरंगाच्या चरणी ज्यांनी वाहिलं त्यांचं प्रवचन बी आहे माझ्या मते. एक व्हिडिओ प्रवचन आहे बाबांचं, एक प्रवचन आहे. तेही एक सुंदर संकलन आहे बाबांचं प्रवचन आहे. सुंदर मूर्ती बाबांची, एकदम दिसायला एकदम आपल्या एकदम गोजिरे गोंडस दिसायला एकदम सुंदर आहे. दष्टपुष्ट शरीर आहे चांगलं आणि चांगलं सुंदर वामन स्वरूपच म्हणा तुम्ही. एकदम सुंदर दिसायला चेहरा, एकदम गोल मटोल चेहरा आहे. तेज चेहऱ्यावर सुंदर असा ऊर्ध्वपुंड लावलेला, टोपी घातलेली. मी ते कोणाच्या तरी व्हिडिओ पाहिला, मी तुम्हीच पाठवला होता का कोणी? हां, त्याच्यामध्ये प्रवचन आणि भगवंताच्या स्वरूपाचा विषय सांगतानाचं ते एक प्रवचन आहे, सुंदर प्रवचन आहे. म्हणून हे साधूचं स्वरूप आहे की जे तपो तेजाच्या राशी, अर्थात ज्यांनी परमार्थ केलेला आहे आयुष्यभर त्याचं समग्र संकलन तेजाच्या रूपाने, तपाच्या रूपाने, राशी म्हणजे संग्रहित जमा झालेला आहे. जमा राशी या शब्दाचा अर्थ ते खर्च केलेलं नाही. म्हणजे परमार्थ हा खर्च करायचा नसतो. नाही तर लोक खर्च करतात, नंतर अगोदर खर्च करतात. अजून पावतीसुद्धा पाडली नाही तरी अख्ख्या गावामध्ये बोबटा असतो. आपण दिले बरं का त्याला, दिले बरं का. अहो आमचे गुरुजी म्हणायचे ह्या हाताने काय केलं ते ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. आणि लोक सगळ्या गावामध्ये महाराज सांगून मोकळे, मी नर्मदा परिक्रमा केली, मी नर्मदा परिक्रमा केली, मी अमुक अमुक कीर्तन ऐकले, मी तमुक तमुक कीर्तन ऐकले. परमार्थ हा सांगायचा नसतो, परमार्थ हा राखायचा असतो. त्याला म्हणतात राशी. राशी म्हणजे जपून ठेवलेलं, खर्च केलेलं नाही. मग त्याचा परिणाम आहे काय? काय तर ज्ञान असे. ज्ञान या शब्दाला परमात्मा सुद्धा एक अभिप्रेत अर्थ आहे. ज्ञानाला सुद्धा परमात्मा एक शब्द आहे, समानार्थी शब्द. परमात्मा स्वरूप झालेले किंवा ज्ञान स्वरूप झालेले परिणाम त्यांचा अधिकार इतका सिद्ध आहे की जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ज्यांच्यामुळे तीर्थसुद्धा तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, अशी ज्यांची स्थिती, ते साधू, ते महात्मा, ते संत, ते साधू पुरुष गोटीराम बाबाच्या रूपाने, अर्थातच श्री विठ्ठल बाबाच्या रूपाने अंदरसुद्धा लाभले. मोठं भाग्य या गावाचं, काय भाग्य असेल देव जाणे. पण या गावाला खूपच महात्मे लाभलेत. अगदी जनार्दन स्वामी, ब्रह्मलीन श्री नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, माऊली बाबा, पुंजा बाबा, हरिहर बाबा, फुटाणे माऊली आदी आदी करून गुरुजी असतील, आज सगळेच महाराज. आताही परिस्थितीमध्ये महात्मा कोण कोणाच्या रूपाने, कोणत्या रूपाने महात्मा असेल अजूनही सांगता येत नाही. याही टायमाला आंध्रसूलमध्ये असतीलही पारमार्थिक माणसं, कदाचित नंतरही कळतील आपल्याला. काय सांग म्हणे सकाळी ते बोलले ना, मेल्याशिवाय समाजाला परिचयच होत नाही. आमचे लालामामा नाहीत आता, ते गुरुजींची आठवण सांगायची, सुभाष गुरुजींची. तर ते सुभाष गुरुजी लालामामाला असं म्हणायचे की लोकांनी कौतुक करावं असं वाटत असेल तर आधी मरावं लागत. मेल्यावर लोक कौतुक करतील, जिवंतपणे कोण कौतुक करत नाही. मेल्यानंतर मग त्याला भारी माणूस होता बरं का, एकदम सुंदर माणूस होता, पण त्याच्याकरता मरावं लागत. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं की आपलं कौतुक व्हावं त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये फोन करून ठेवा वैकुंठ रथाला. हो, सिंधुताई सपकाळांचं हेच वाक्य की महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याकरता मरावं लागतं, मरावं लागतं. मेल्याशिवाय कीर्ती वाढत नाही महाराज. ठीक आहे, तरी बी भगवत कृपा प्रत्येक स्थितीला मानून आपला आपला प्रवास सुरू ठेवा. सर्वांशी समतोल अशा प्रकारचं वागणं आपलं असावं आणि या दृष्टीने साधू पुरुषांचा आदर्श घेऊन आपण चालावं. बाबांच्या दृष्टीने काहीतरी थोडंफार बोलावं म्हणून हे सांगण्याचा, ज्ञानोबारांच्या शब्दातूनच थोडंफार बोलण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो बाबांच्या चरणी समर्पित करूयात. सेवा गोड मानून घ्याल अशी सद्भावना व्यक्त करतो. सगळी मंडळी या ठिकाणी पूजनीय आहेत. अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुजी या ठिकाणी बसलेले आहेत, आमचे मामा आहेत, परिवारातील सगळी लोक आहेत, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. लहानपणापासून ज्यांनी मला पाहिले ती सगळी मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्रपणे माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवत चरणी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करून वारीला पूर्णविराम. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज की जय.